नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। खरं तर सध्या सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे, नवरात्री महोत्सव। आणि या 9 दिवसांमध्ये देवीच्या म्हणजेच दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री। आज काल रात्री या दुर्गेच्या 7व्या रूपाचं पूजन केलं जात आहे। खरं तर काल रात्री म्हणजेच काळ, वेळ, समय सर्व काही काळामध्ये सामावलेलं आहे। आणि काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी, एखादं कार्य सिद्धीस नेण्यासाठी थोडा वेळ घेतलेली विश्रांती। अशीच काही विश्रांती एका नवदुर्गेनं घेतली आहे, जिचं नाव आहे आधुनिक युगातली नवदुर्गा ज्ञानेश्वरी मुंडे। आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी, आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी, आपल्या पतीला कुणी मारलं, का मारलं या प्रश्नांची उत्तरं शोधून त्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी ही दुर्गा थोडा वेळ का होईना पण तिनं विश्रांतीचं रूप घेतलंय। याचा अर्थ असा नव्हे की तिने संघर्ष सोडलाय, कारण या दरम्यान तिला एक आशा आहे की या मारेकऱ्यांना शोधून काढून त्यांना फासावर लटकवण्यासाठी आता सर्वजण माझ्या पाठीशी उभे आहेत। खरं तर ज्ञानेश्वरी मुंडे या आजच्या युगातल्या नवदुर्गा ठरतात ते यासाठीच, कारण की ती संघर्ष एकट्यानं करतीये, एकटी लढतीये। आणि म्हणूनच माझाच लाईव्ह आहे, ज्ञानेश्वरी नावाची नवदुर्गा लढतीये। कुमावत साहेब, तिला एकटं पाडू नका। मुळातच आपल्या पतीला कुणी मारलं, का मारलं या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, आपल्या पतीला, कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी या नवदुर्गेचा गेली 2 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। आधी निवेदन देऊन पाहिलं, नंतर उपोषण करून पाहिलं, नंतर कोर्ट कचेरी फिरून पाहिलं, पोलीस स्टेशनला जाऊन पाहिलं, पण शेवटी विष प्राशन करून पाहिलं। हाती मात्र काही चाललं नाही। हाती लागलं काय तर फक्त 7 तपास अधिकारी आणि त्यांनी न केलेला तपास। मुळातच 1-2 नव्हे तर या दुर्गेनं तपास अधिकाऱ्यांची सुद्धा 7 रूप पाहिली। रवी सानप, भार्गव सपकाळ, गुलबर्गे, संदीप धैपळे, रघुनाथ नाचण, डीवायएसपी अनिल चोरमले आणि डीवायएसपी कमलेश मीना। पण यातल्या एकाही तपास अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता आलं नाही। कुणाची बढती झाली तर कुणाची बदली झाली। गेल्या 2 वर्षांपासून या प्रकरणाचा तपासच सुरू आहे। मी 2 वर्ष काय म्हणतोय तर या प्रकरणाला आता 1 वर्ष 11 महिने उलटून गेलेत। येत्या 21 ऑक्टोबरला या प्रकरणाला 2 वर्ष होतील, ज्या दिवशी महादेव मुंडे या व्यक्तीची, या छोट्या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या झाली होती। आजही या प्रकरणातील आरोपी निश्चित झालेले नाहीत। ज्ञानेश्वरी मुंडे नावाच्या दुर्गेनं सुरुवातीला उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी अशी सौम्य रूप दाखवली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही। तितक्यात तिच्या पतीबाबत एक मोठा गौप्यस्फोट झाला। महादेव मुंडे यांना मारताना मारेकऱ्यांनी त्यांच्या गळ्याच्या मांसाचाच एक तुकडा गायब केला। आता मात्र पतीच्या मृत्यूनंतर 1.5 वर्षांनी, तब्बल 1.5 वर्षांनी जर त्या पत्नीला कळालं असेल की माझ्या नवऱ्याच्या मांसाचा एक तुकडा गायब झालाय, तर तिची परिस्थिती काय झाली असेल हे समजल्यानंतर ही दुर्गा खचली, तुटली। तितक्यात पोस्टमार्टम रिपोर्ट देखील बाहेर आला। बाळा बांगर, ज्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना बहीण मानलंय आणि या संपूर्ण प्रकरणात शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांच्यासोबत लढतील असं त्यांनी सांगितलंय, असं वचन दिलंय। त्या बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदन
अहवालाचीच खबर उघड केली. मुंडेंना कुणी, कसं आणि कशासाठी मारलं याची माहिती देत खळबळ उडवून दिली. परळीतील व्यापारी महादेव मुंडेंची 21 ऑक्टोबर 2023 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात 22 ऑक्टोबर 2023 रोजीच्या मध्यरात्री 12:15 ते 1:30 म्हणजे असा 1.25 तास त्यांचं पोस्टमार्टम सुरू होतं. महादेव मुंडेंच्या शरीरावर एकूण 16 वार, गळा चिरून हत्या झाली. शिवाय शरीरातून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला हे कारण समोर आलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या गळ्यावर, मानेवर 2-2, 3-3, 4-4 सेंटीमीटरच्या खुणा होत्या आणि तिथला मांसाचा तुकडा गायब झाला होता. बाळा बांगर यांनी 5 जुलै रोजी तसा कबुली जबाब देखील पोलिसांना दिला. महादेव मुंडेंना किती क्रूर पद्धतीनं मारण्यात आलं त्याची छायाचित्र देखील पहिल्यांदाच समोर आली. आता तुम्हीच सांगा, ते फोटो ही दुर्गा बघू शकली असेल का हो? प्रणव, प्रवीण, पंकज या तिच्या 3 मुलांनी आपल्या वडिलांना कसं मारलंय ते फोटो बघताना त्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबले असतील का हो? अखेर ही माऊली खचली, नैराश्य आलं. तिनं विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातूनही ती वाचली. कदाचित भविष्यात तिच्या पतीला ज्यांनी मारलं त्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याचं भाग्य तिच्या नशिबात लिहिलं असेल. पण तिचा संघर्ष काही संपलेला नाहीये. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल झाला. पुढे तिच्याच सासर माहेरच्या लोकांनी तिच्या लढ्याला साथ द्यायची म्हणून तिच्यासोबत रास्ता रोको केला. पण यावेळी देखील तिच्यासह तिच्या सासर माहेरच्या लोकांवर दुसरा गुन्हा देखील दाखल झाला. आता मात्र हद्द झाली. तितक्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, रोहित पवार, सचिन खरात अशी बरीचशी राजकीय अराजकीय मंडळी तिच्या भेटीला गेली. तिला धीर दिला. खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुरेश धस हे तर आधीपासूनच त्यांच्या संपर्कात होते. अशी बरीचशी मंडळी आहेत ज्यांची नावं देखील मला आता कधी या क्षणी माहीतही नसतील. तिकडे विधिमंडळ अधिवेशन सुरू होतं आणि एके दिवशी अचानक महादेव मुंडे यांचं प्रकरण विधानसभेच्या पटलावर आलं आणि तिच्या लढ्याला धार आली. त्यानंतर तिची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आणि कुमावत साहेब या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून चक्क तुमच्या नावाची मागणी करण्यात आली. बघा त्या माऊलीचा तुमच्यावरचा विश्वास किती आहे. तोपर्यंत ऑगस्ट महिना उजाडला. SIT स्थापन झाली. तुमच्या येण्यानं या माऊलीला धीर आला. आता नेमकं या प्रकरणामध्ये यश येईल असं तिला वाटू लागलं. तुम्हीही तपासाला वेग यावा म्हणून SIT मार्फत आवाहन केलं. ज्याला कुणाला या प्रकरणी काही माहिती असेल त्यांनी बिनदिक्कतपणे, बिनधास्तपणे न घाबरता आमच्याकडे माहिती द्यावी. त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल. यासाठी तुम्ही स्वतःचा तुमचा WhatsApp नंबर 999078078243 हा देखील जाहीर केला. अर्थात घटनास्थळी जाऊन आलात, चौकशा सुरू केल्यात, पण पुढे काय? कारण तुम्ही तपासाची सूत्र हाती घेऊन आता 2 महिने होत आले. खरं तर 8वे तपास अधिकारी म्हणून तुमची नेमणूक झाली आहे. आता तुम्ही या प्रकरणाचे शेवटचे तपास अधिकारी ठरावेत अशीच महाराष्ट्र अपेक्षा बाळगून आहे. बाकी सारं काही आता तुमच्या हातात आहे. पण एक गोष्ट मात्र तितकीच महत्वाची आहे, ती अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवली पाहिजे, सरकारनं लक्षात ठेवली पाहिजे, सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. देवीची जशी उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी अशा आपण सौम्य रूप पाहिली आहेत, तशीच ती दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा अशी उग्र रूप देखील धारण करते आणि ती आपल्याला परवडणारी नाहीत. म्हणूनच म्हणतो की आता ज्ञानेश्वरी नावाची नवदुर्गा लढतीये. कुमावत साहेब तिला एकटं पाडू नका. या संघर्षात तिला साथ द्या. तपास लवकरात लवकर करून मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना फासावर लटकवून ज्ञानेश्वरी मुंडे नावाच्या या नवदुर्गेला
न्याय द्या हीच अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडनं करतोय. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.